बेळगाव महापालिका हद्दीत येणाऱ्या केएच कंग्राळीमध्ये मूलभूत सुविधा पूर्णपणे अभावात आहेत। येथील समस्या सर्वांच्या नजरेसमोर असतानाही संबंधित अधिकारी त्यावर तोडगा काढण्यात अपयशी ठरत आहेत। त्यामुळे कंग्राळीतील नागरिक अडचणीत सापडलेत। केएच कंग्राळीमध्ये सुमारे 155 घरे आहेत। कचरा टाकण्यासाठी डस्टबिन नाहीतच आणि कचरा उचलण्याची कोणतीही व्यवस्था देखील नाही। त्यामुळे कचरा जिथे पडतो तिथेच कुजत पडून राहतो, पण कोणीही त्याकडे लक्ष देत नाही असा आरोप स्थानिकांनी केलाय। बघा सर, ह्यांनी तर घर बांधलेत, आमचे डॉक्युमेंट मागून घेतले, आम्ही आमचे डॉक्युमेंट दिलो आणि तुमचे डॉक्युमेंट दाखवा म्हणजे त्यांचे डॉक्युमेंट देत नाहीत। आमची 107 फूट जागा आहे, फक्त 100 जागा भरायला इथं 7 फूट कमी पडाले। आणि काय म्हणतात, आमच्या वडिलांबरोबर बोला, आमच्या भावाबरोबर बोला, ह्यांनी घर बांधले तर आम्ही ह्यांनाच सांगणार की नाही। आमचे मिस्टर राहतात आर्मीमध्ये, कोण पुरुषाबरोबर लागणार म्हणून आम्ही गप राहतो, तर बी रोज थोडं थोडं करून पूर्ण जागा कव्हर करून ह्यांची वडिलोपार्जित जागा आम्ही स्क्वेअर फूट प्रमाणे जागा घेतलोय 27-28 लाखाला, तर बी आम्ही 7 फूट जागा सोडलो। ह्यांनी 1-2 फूट सोडायला तयार नाहीत। ह्यांना पंचांना भीत नाहीत, पोलिसांना भीत नाहीत। आम्ही जायचं कुणाकडे तेवढंच सांगा। आता तुम्ही पंच सुद्धा लक्ष देत नाहीत, काय पोलीस सुद्धा याच्यात लक्ष देत नाहीत। आणि आम्ही लेडीज कुणाकडे जायचं आणि कुणाकडे न्याय मागायचं सांगा। ह्यांनी पुरं घर तयार झालं, वास्तुक शांती झाली, तर बी ह्यांची तक्रार संपेना। फरशी फिटिंग, लाईट फिटिंग सर्व झालं, कंपाऊंड झालं, पेवर झाले, तर बी हो माणूस आणि बी वाढवालाय। पंचायतीला 10 वेळा कंप्लेंट दिलोय, 10 वेळा पंच येऊन सांगून गेलेत। इथं 2 व्हीलर सुद्धा जायचं रोड नाही। मग आम्ही इथं बेळगावच्या बाजूला 3 किलोमीटर होऊन असं आहे, मग खेड्यात ते नेहमी काय करतात असेल सांगा तुम्ही। आम्ही राहतो लेडीज, आमचे मिस्टर आर्मी मध्ये राहतात, कुणाकडे न्याय मागायचं तेवढंच सांगा तुम्ही। आम्हाला ह्यांनी पंचांनी आमचे जागे घेऊन आमचा हाय तेवढा कव्हर करून द्यायचा। बघा आमचा 107 फूट लांबी आहे सर, इथं 100 फूट पण लांबी भरेना। माझं नाव माधुरी परशुराम 14 मराठा, माझ्या आर्मीमध्ये मिस्टर आहेत आणि आर्मीवाल्यांचं एवढं सांगते काय करायला तुम्ही सांगा। कुणाची ते बाजू घेऊन कुणाचं ते हे करतात। कॉलम खोलले, 1.5 वर्ष झाली आम्ही कंप्लेंट दिलं, कोणाचंच लक्ष नाही। त्या माणसाची वास्तुक शांती सुद्धा झाली। आता लोकांनी राहायचं कसं? आता एवढ्याशा ह्याच्यातनं गाड्या कसं यायच्यात, काय नाही आहे तर मग कसं हे करायचं? प्रत्येक पंचायतला गेलं तर ते म्हणतात आम्ही काय करणार, तुम्ही हे करा। गटर नाही आहे, इथं रोड नाही आहे, प्रत्येकाने इकडे 10 फूट सोडलेला जागा सोडलेला नाही आहे आणि गाड्या यायला जायला नको काय सगळ्यांना? आता एवढ्याशा ह्याच्यातनं कशी गाडी जाणार सांगा? आता उद्या इकडे कोण पण घर बांधलं, एवढ्यातनं गाडी येते? थोडं म्हणजे घर बांधताना जरा तरी विचार करायला पाहिजे, थोडं जागा सोडायला पाहिजे। जागा सोडलं की सगळ्यांना रोड मोठा मिळतंय। म्हणजे पंचायतीतला पण येतात लोक, पंचायत पण मग ते आम्हाला ऐकत नाहीत, बघतात आणि जातात, ऐकत नाहीत म्हणजे त्यांना ऐकत तसं नाही हो। मी काय म्हणतो, पंचायत पण म्हणतात आम्हाला ऐकत नाहीत, जे कोण निवडून आलेले त्या मेंबरकडे जातात, त्यांच्याकडनं हे करतात, आम्ही काय करणार असं बोलतात। आता इथे एक परिस्थिती बघा, गटर नाही आहे, मला गटर सगळं पाणी इथं साचतंय, विहिरीत आमच्या सगळ्या खराब झालेत, कसं राहायचं सांगा इथं लोकांनी? गटर वगैरे पाहिजे का नको? गटर वगैरे व्यवस्थित घालायला द्यायला नको? माझं रुपाली महेश भातकांडे। सांडपाणी व्यवस्था नसल्यामुळे पावसाचे पाणी आणि घरगुती वापराचे पाणी पुढे जाऊन एकत्र न जाता एका ठिकाणी साचते। यामुळे पावसाळ्यात साथीचे रोग पसरण्याची शक्यता वाढते। सध्या पावसाळा सुरू झाल्यानं प्रतिबंधक उपाययोजना करणं अपेक्षित असताना संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही काळजी घेतलेली नाही असा आरोप स्थानिक रहिवाशांनी केलाय। एकूणच केएच कंग्राळी हे मूलभूत सुविधा नसलेलं गाव बनलं असून येथे सुविधा पुरवाव्यात अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव।